व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. आपण पोचलो आहे लेम्पुयांग टेम्पल, पुरा लेम्पुयांग टेम्पल, आणि बाईक इकडे पार्क केली आहे आणि यांच्या शटल आहेत. उबूडपासून पुरा लेम्पुयांग टेम्पल 70 किलोमीटर आहे. रोड चांगले आहेत त्यामुळे बाईक रायडिंगला मजा येते. क्लायमेट पण मस्त होता, पाऊस नव्हता म्हणून. आणि आपल्या शटलचे आता झालेत 45,000 पर पर्सन. जाऊन येऊ आणि लेम्पुयांग टेम्पलची एंट्रीचे तिकीट्स वरती मिळतील. आणि बघूया किती गर्दी आहे, आपल्याला उशीर झाला आहे की नाही. आणि आपण ऑलमोस्ट 6:15 निघालो आणि ते 8:15 वाजेपर्यंत पोचलो आहे. तो तिकीट इकडे आहे टेम्पलच्या एंट्रीची. दोघांची किती बघूया. This your ticket, 2 ticket, and this one queue number for take picture between them. Oh. So you get the sarang over 131. आपला नंबर आला 131, जो फोटो काढायचा नंबर आहे. आणि 2 तिकीट्स आहेत. 55,000 पर पर्सन तिकीट. सो इथून पण वरती जायला तुम्हाला बाईक्स मिळतात. 10,000 घेतात त्याचे, कारण की चढण आहे. बघू शकता केवढी चढण आहे. थँक्यू. हा आहे हेवन ऑफ गेट. किती लवकर या, गर्दी भेटेल. सकाळी 6ला यायला लागेल तर गर्दी कमी भेटेल. सो इथे वरती टेम्पल आहे. सो हे टेम्पल आहे, पण आतमध्ये एंट्री नाही. फक्त प्रेयर जे करतात त्यांच्यासाठी एंट्री आहे. क्लास आहे. So हे फोटोग्राफर आहेत. They will call your number. Number 57 is going on. Yeah. नंबर 57 चालू आहे आणि आपला नंबर आहे 131. आणि आम्ही इथे कॉफी प्यायला आलो आहे बाहेर थोडं, कारण की आपला लाईनमध्ये भरपूर वेळ जाईल. 1 तास तरी जाईल आपल्या वेटिंगला. इथून तुम्हाला नुसा पॅनेडा आणि नुसा लॅम्बोंग पण दिसतो. हे 2 आयलंड आहेत वेगळे. हा आहे माउंट अगुंग पीक आणि हा ॲक्टिव्ह वॉल्कॅनो आहे. आणि 5 years अगोदर तो पूर्ण बाहेर आलेला. सो तेव्हा तिकडे कोण टुरिस्ट नव्हते आलेले. एअरपोर्ट वगैरे पूर्ण बंद झालेलं असं त्यांनी सांगितलं. सो हा फुल व्ह्यू. आणि हेवन ऑफ गेटच्या मागे हाच दिसतो तुम्हाला, जो दिसतो तो. आणि आपली कॉफी नेहमीप्रमाणे चांगली आहे. पण ही कॉफी गुड विथ व्ह्यू. साडेतीन तास थांबल्यानंतर आम्हाला फोटो मिळाला. नंबर कसे देतात आता प्रतिकाने मी आता 131 मिळाला, तो दोघांचा नंबर. तसे आधी पण जे ग्रुप होते, जसे की 10 लोकांचा 15 लोकांचा एक ग्रुप, त्यांना नंबर एकच मिळणार. मग त्या प्रत्येकाचे सिंगल फोटो प्लस ग्रुप फोटो. इट विल टेक टाईम ब्रो. पलीकडे आम्ही आलो आहोत उतरून. सो तुम्ही इथे येऊ शकता. आणि इकडे पण फोटोज काढतात. क्लायमेट मस्तच झालं आहे. क्लाउड्स आलेत मस्त आणि ब्ल्यू स्काय फुल. सेम तिकीट आपली शटलला या यूज होईल.
आणि बालीच्या प्रत्येक टेम्पलमध्ये एंट्री करताना ते लोक विचारतात लेडीजला की हा पिरियड्स आहे का, अलाउड नाही आहे इकडे कुठे. सो हे लक्षात ठेवा. लहानगण स्वीटला आलो आहे आणि एक तिथून जो बाईक पार्क करतो त्या एंट्रन्सला तुम्हाला जीपने घेऊन जातात. 1,00,000 रुपये वरती जायचे. 1 किलोमीटरचा रस्ता आय थिंक सो. आणि वरती जाऊन खाली आणणार आणि प्लस वरच्या एंट्रन्सला 30K वेगळे, म्हणजे 80K पर पर्सन जाणार. म्हणजे तुमचे 1,001 रुपये जातील त्याच्यामध्येच. तर मग आम्ही डिसाईड केलं की असंच चालत चालत जाऊया. सगळ्यात घाण गोष्ट झाली आहे की क्लायमेट फुल बदललं आहे. फुल फॉग आला. मगाशी ओपन होतं. बघूया इथे ना वर्थ आहे का. सो हे आहे एंट्रन्स फी भरावी लागेल. 20 मिनटात चालायला लागले पण खूप जास्त स्लिपरी आहे. जर तुम्हाला जमत असेल तरच या, अदरवाईज जीपने या. बार्गेन करा. बार्गेन केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. तर 50K वर आलेला दोघांसाठी वन वेला. पण त्याला नाही बोललो. मे बी जाताना बघू, कन्व्हिन्स करू त्याला 50K मध्ये, बिकॉज स्लिपरी आहे थोडं. आय लव लहानगण स्वीट. आणि बालीमधलं पहिलं बॅड लक. लहानगण स्वीटला आलो आणि एवढा जोरात पाऊस आहे. क्लायमेटच फुल बदलला. बाय. असा क्लायमेट मिळाला आम्हाला. सो काय नाही तर फोटोज मिळालेत बऱ्यापैकी. तुम्ही क्लायमेट आता बघू शकता कसा, मागाशी आल्यावर कसा होता. असा पटापट क्लायमेट बदलतो इथे. सो जसं बोललो, जाताना आम्ही कार केली बिकॉज स्लिपरी आणि पाऊस परत पडला म्हणून जास्त मळी झालं. चांगली डील मिळाली आम्हाला. 60K मध्ये सोडला जाईल. आपण पोचलो आहोत तीर्थगंगा टेम्पलमध्ये. ते आपले पर हेड 50,000 एंट्री. परत गेले 1,00,000 IDR. प्री वेडिंग शूट करायचं असेल तर तुम्ही बालीला येऊ शकता इकडे. स्विमिंग पूल एंट्री पण आहे 10,000 पर पर्सन. तुम्हाला बोट राईड हवी असेल तर बोट राईड पण घेऊ शकता. सो तीर्थगंगा हे होली प्लेस आहे. म्हणजे ज्या सेरेमनी होतात त्याच्यामध्ये पवित्र होण्यासाठी गंगेचं वॉटर हे यूज करतात. तर बेसिकली म्हणून याला नाव तीर्थगंगा असं पडलं आहे. सो हे रॉयल बाथिंग कॉम्प्लेक्स आहे जे रॉयल फॅमिलीने बनवलेलं आहे 1946 आय थिंक सो, अशी इन्फॉर्मेशन आहे. आणि हे एकदम आपलं माउंट अगुंग आहे त्याच्या जवळ आहे. त्यामुळे इथे कुठेतरी खाली पाण्याच्या स्प्रिंगचा सोर्स आहे जे याला होली प्लेस म्हणून असं डिक्लेअर केलं आहे. स्टॅच्यूज भारी असतात त्यांची. आजचा तुकाड सेपूंगचा प्लॅन होता पण आपल्याला उशीर झाला आहे. ऑलमोस्ट 5:30 वाजलेत इथे यायला आणि 5:30 वाजता बंद होतो. सो ट्राय करतो मी. स्वप्न स्टेप्स आहेत खाली उतरायला. मे बी 15 मिनिट्स वगैरे लागतील. वॉटरफॉल दिसली. काही माणसं तर दिसतात आहेत येताना आणि
इझी आहे जाणं असं सांगतात आहेत. बघूया आतमध्ये काही पब्लिक असेल तर बरं आहे, अदरवाईज आमचे फोटो पण काढणार. तर हे केव्ज आहेत मध्ये मध्ये. इथे फुल काळोख आहे, काहीच दिसणार नाही. तो ऑलरेडी लेट आहे आम्ही. इकडून ये. केवढूचा रस्ता आहे. Yes, we did it! We did it! Woo! Finally! Tikad Setung waterfall. स्वप्नालीला पळवत पळवत ऑलमोस्ट 8-9 मिनटात खाली आणलं आहे मी. लय पळालं आहे, कारण की आम्हाला वाटलं खूप जणं नसतील खाली, आणि काळोख आहे आतमध्ये यायला, थोडे केव्ज आहेत तर, आणि फोटो पण नसता मिळाला, जास्त काळोख झाला असता तर. मेक शुअर तुम्ही लवकर याल, दुपारी वगैरे 11-12 बेस्ट टाईम आहे माझ्या मते. पण एवढंच की लाईन असते. आज आमचं नशीब इकडे चांगलं होतं की आज इकडे लाईन नव्हती. इव्हिनिंगला आलो, ऑलमोस्ट 5:30 पावणे 6ला एंटर केला आम्ही आतमध्ये मेन गेटला, आणि तिथून इथे 10 मिनटं झालं. आता चढताना हालत आहे तेवढीच. तो तुम्हाला दिसतो हा जो वॉटरफॉल आहे ना, तोच आहे तो खाली मेन वॉटरफॉल. म्हणजे वरून जर लाईट पडतो सूर्याचा, त्याच्यानंतर खाली ज्या रेज येतात त्या रेजमध्ये फोटो काढल्यावर भारी वाटतं एकदम. मी तर स्लीपरवरच आलो आहे, पण भरपूर जणांची कमेंट्स आहेत की पाण्याचं लेवल खूप जास्त असतं, कधी कधी गुडघ्यापर्यंत असतं, पण आम्हाला ते एवढं लागलं नाही, पाऊस असून पण. मध्ये मध्ये भरपूर पाणी आहे, पाण्यातून तुम्हाला जावं लागतं. स्पोर्ट्स शूज घालून वगैरे येऊ नका. स्लीपर किंवा चांगले फ्लिपफ्लॉप सँडल्स वगैरे असतील तर तेच घाला. एक्स्ट्रा क्लोज घेऊनच या, बिकॉज वॉटरफॉल पण चांगला आहे आणि जाताना भिजणार मध्ये मध्ये, कारण की आजूबाजूने पाणी पडतं. आपल्याला परत बुडला यायला 7:30 झालेत आणि 4 स्पॉट कवर केलेत आपण लांबचे. म्हणजे ईस्ट बाली आपली कंप्लीट झाली आहे पूर्ण. आणि मध्ये येताना एक रेस्टॉरंट लागलं, तिथे फ्राईड आयटम्स मिळतात सगळे, आणि फिश आणि चिकनमध्ये मिळतात. आणि थोडी गर्दी होती, त्यामुळे टेस्ट चांगला असेल असं आम्हाला वाटलं. तर ट्राय करूया. आणि रेट पण फार कमी आहेत, ते तुम्हाला मेनू कार्ड दाखवतो. त्याचं नाव आहे गेम्पर म्हणून आहे, काय प्रनाऊन्स करतात काय माहीत नाही. सो विल ट्राय फर्स्ट, कसं आहे तुम्हाला सांगतो मी. सो हे फ्राईड मशरूम आहे, ऑर्डर केलेलं आम्ही. आणि हे आहे चिकन हॉट प्लेट. जाम भूक लागली आता, जेवतो. आणि हे आहे ग्रिल्ड श्रीम म्हणजे प्रॉन्स. सो ही एक फिश फ्राय आम्ही मागवलं. इकडचं सी फूड आहे. इकडे फ्रेश वॉटरमधले पण फिश मिळतात, पण मी सी फूडचेच प्रेफर केलं. खरंच भारी आहे. टेस्ट आहे ना मसाल्यांची एकदम भारी आली आहे ना अशी. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पैसे. आणि पैसे. आपला पूर्ण दिवस असा गेला. फुल ईस्ट बाली आपण एक्सप्लोअर केली. आपलं झालं आहे सेंटर बाली कंप्लीट केलं, पण नॉर्थ बाली केलं कंप्लीट आणि ईस्ट बाली केलं कंप्लीट. आजच्या दिवसाचे काही टिप्स तुम्हाला देतो मी. जर तुम्हाला ईस्ट बाली करायचं असेल, मी सांगेन एक तर तिथे जाऊन स्टे घ्या, म्हणजे आदल्या दिवशी पोचा, तिथे जाऊन तीर्थगंगा करा, लहानगण स्वीट वगैरे करा, आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला 6 वाजता किंवा 7 वाजताच टेम्पलला पोचा. विच इज द बेस्ट ऑप्शन आय थिंक सो. बिकॉज असं होतं की तुम्ही 7-8 वाजता जरी गेले ना, तरी तुमचे 50 अगोदरचे नंबर असतात. आणि आज जसा आम्हाला वेळ लागला तसा वेळ लागू शकतो तुम्हाला. आम्ही 8-8:30ला पोचलो, पण खूप वेळ गेलो, ऑलमोस्ट 3.5 तास गेले. मला त्याच्यासाठीच मी लवकर गेलो होतो, पण काही हे झालं नाही, उपयोग झाला नाही त्या गोष्टीचा.
आणि समजा जर उबूड म्हणून तुम्ही टॅक्सी केली असेल तर टॅक्सीवाल्याला पण तेच सांगा आणि सकाळी तुम्ही 5 वाजेपर्यंत तरी इकडून उबूड सोडा, तेव्हा कुठे जाऊन तुम्ही 7 वाजता तिथे पोचाल. सो ही एक टीप लक्षात ठेवा. सेकंड टीप, लहांगन स्वीट लेम्पुयंग टेम्पलमध्ये असता तेव्हा लहांगन स्वीटला तिथे तुम्हाला विचारतात की येता का, 600 IDR ते लोक सांगतात. पण जर तुम्ही बार्गेनिंग केलात तर तुम्ही आम्हाला त्यांनी सांगितलं 2 जणांची काहीतरी लास्ट टू लास्ट 400 IDR पर्यंत सांगितले होते. पण मी नाही बोललो बिकॉज 4 लाख म्हणजे 2,000 जाणार ऑलमोस्ट. सो तो प्लॅन ड्रॉप केला. पण तेव्हा उजेड चांगला होता, तो लहांगन स्वीटला फोटो चांगले आले असते पण पैसे गेले असते. सो तेच न करता मी डायरेक्ट तिकडे गेलो आणि ते काम माझं 1 लाख रुपयामध्ये झालं, विच इज आय थिंक सो ग्रेट डील. 1 लाख म्हणजे 500 रुपये फक्त गेले आमचे, जिथे तुमचे 2,000 जाणार होते. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला स्पेंड करायचे असेल म्हणजे टाईम वाचवायचा असेल तर तुम्ही तिथे जा, नंबर लावा, नंबर येईपर्यंत लहांगन स्वीट करा. लहांगन स्वीट करून आल्यावर तुमचा नंबर लागेल, तुम्ही फोटो काढाल आणि मग नंतर तुम्ही जाल तीर्थगंगा. असं काहीतरी करा जर 1 डेमध्ये करणार असाल. आता आपण उद्या जाणार आहोत नुसा पेनेडा आयलंडवर. बालीवरून नुसा पेनेडा आयलंडवर. बाली फिरून झालं नाही आहे अजून, आपण परत इथे येणार आहोत पण साऊथ बालीला. तो आजचा पूर्ण दिवस असा होता. आणि गाईज, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. आणि आजचा दिवसाचा पूर्ण खर्च हा होता.